तुकोबांच्या पालखीचं सोलापुरात आगमन झालं असून मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलंय। तुकोबांच्या पालखीवर मोठ्या प्रमाणात फुलांची ओढण करत भक्तिभावाने स्वागत केलं जात आहे। पालखीच्या स्वागतावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटीलही उपस्थित आहेत। तर सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेल्या पालखी परिसरावर सोलापूर ग्रामीण पोलिसांचं ड्रोनद्वारे लक्ष असणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसह अनेक पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत। एकंदरीतच पोलीस प्रशासन असेल किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी आपण सर्वजणच असं वेगळं पण दरवर्षीप्रमाणे असं काही तयारीच आहे यावर्षी? दरवर्षीच्या अनुभवातून जे शिकायला मिळते प्रशासनाला आणि स्थानिक नागरिकांना, त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे आणि ही वारी सुरळीत पार पाडावी, विठ्ठलाचं दर्शन एखाद्या दिवशी व्यवस्थित पार पाडावं या दृष्टिकोनातून प्रशासनाने चांगली तयारी केलेली आहे। यावर्षी खरं तर वारकऱ्यांची मोठी संख्या आहे, पाऊस झालेला आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने जो वारकरी समाज आहे तो पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे गर्दीचं सुद्धा तिथलं नियंत्रण असेल किंवा आता दर्शन रांगेचा एक मोठा मुद्दा उपस्थित केला आहे, कारण की शिंदे गटाच्या एका आमदारांनी पोलीस इथल्या ज्या समितीवरती एक पत्र लिहून दबाव आणला होता की VIP रांग सुरू करावी। या सर्व गोष्टीवरती तुम्ही कसं बघताय? देवासमोर कोण VIP नाही आहे आणि या सणाच्या कालावधीमध्ये कुणीच VIP दर्शन घेऊ नये। जी जिल्हा प्रशासनाने भूमिका मांडलेली, अधिकाऱ्यांनी भूमिका मांडलेली, त्याचं पालन सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे। अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, सराटी।